मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण कोरेगाव MIDC बैलगाडी शर्यतीच्या फाटीवरती आलेलो आहे. दिनांक 14 जून रोजी भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान निमित्त शिवराज्याभिषेक दिन व महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सचिन दादा शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य चेअरमन केसरी मैदान पार पडणार आहे. या मैदानासाठी अनेक बैलगाडी मालक असतील, तसेच समालोचक असतील, प्रसिद्ध सलगरी ड्रायव्हर असतील, असे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आणि यांच्या माध्यमातून आपण या मैदानाची बाईट घेणार आहोत. किंवा मैदान कसं होईल किंवा कसं बक्षीस असणार आहे, काय आयोजन नियोजन असणार आहे, हे संपूर्ण जाणून घेऊया. नमस्ते आबा. नमस्ते. काय सांगचाल मैदानासाठी सर्वात प्रथम बक्षीस आपलं किती असणार आहे किंवा बक्षीस वितरणासंदर्भात सांगता? बक्षीस हे आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम लागू केलेत त्यानुसार पहिले 1,01,000 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर शेवटचं 10,000 रुपये बक्षीस आहे आणि मधले क्रम सगळे संघटनेच्या नुसारच आहेत. त्याचबरोबर क्वार्टर फायनल, मेगा फायनल साठी काय बक्षीस असणार? क्वार्टर फायनलला 1 ते 7 नंबर किंवा सेमी वाढला तर 8 नंबर असे 2100 रुपये प्रत्येकी आहे आणि मेगा फायनलला 1100 रुपये आणि चषक प्रत्येकी आहे. मैदानाविषयी, मैदान कसं पार पडेल किंवा काय? मैदान हे आता 4थ्या पर्वातलं आमचं सलग 4थं पर्व आहे. 4ही पर्वातली मैदान 3ही पर्वातली चांगली झालेली आहे. ते 4थ्या पर्वातलं त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं मैदान पार पाडणार 100% तुम्हाला गॅरंटी देतो. मैदानात विशेष असं काय आहे का? विशेष म्हणजे आता ज्या मैदान दुसरा बैल आहे आपलं, पण आदत वासरांसाठी सुवर्ण संधी आहे. गट जर काढला आदत वासरानं तर त्यांना त्यांची पूर्ण प्रवेश फी पाठीमागे देण्यात येणार आहे आणि त्यांनी जर 1 नंबर केला तर आमच्या पैलवानांतर्फे 11,000 रुपये त्यांना आणखीन जास्त देऊन त्यांचा चांगल्या प्रकारे सन्मान करण्यात येणार आहे. मैदानात बघा, आता हॉटेल व्यवसाय किंवा अनेक ठिकाण आता बरेच नियमावली लागू केली, तर आपल्या मैदानात काय असणार आहे नियमावली? ह्या मैदानामध्ये काय विषय केलेला आहे की आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की मैदानात पुढे दगड आहे म्हणून बैल आम्ही पळवत नाही किंवा बाकीच्या अडचणी. तर आपण आता ह्या मैदानात असं नियोजन केलेलं आहे, जिथं स्टेज असेल, स्टेज पासून खालच्या बाजूला, पूर्वेच्या बाजूला स्टेज पासून खाली सगळ्यांनी हॉटेल व्यावसायिकांनी दोन्ही बाजूनं हे करायचे. स्टेज बाजून पुढचं आपली पृथ्वी लाईव्हची गाडी आहे, त्याच्या पलीकडे एक ही गाडी हॉटेल व्यावसायिकांनी लावू नका, नाहीतर आम्हाला ती परत तुम्ही आता जागा धरणार, परत तुम्हाला त्रास नको. अगोदरच तुम्ही हॉटेलचं व्यवस्था सगळी तुम्हाला खाली जागा बॅरिकेडच्या बाजूने हे करा. पुढे सगळी गाडी पुढे आम्ही आता दगड पण व्यायची सुरुवात करणार आहे आणि पुढे गाडी थांबायला जागा तेवढी शिल्लक ठेवायची आम्हाला. पल्ला किती ठेवणार आहे आपल्या मैदानाचा? पल्ला जो आपला जो रेग्युलर जे आहे 850 ते 900 फूट ठेवणार आहे, कारण की आपल्या मैदानाला आदत वासर भरपूर पळा येणार आहे, त्यांचा पण आपण विचार करणार आहे. 800 फूट आपण सगळ्यांच्या विचारानं ठेवतोय. त्या थोडक्यात काय सांगचाल मैदानाचा आढावा, मैदान कसं पार पडेल किंवा काय नवीन नियम अटी? मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमानुसार मैदान पण या ठिकाणी संपन्न होतंय. आपण पूर्वीचा बॅनर या मैदानाचा पाहिला असेल तर त्या मैदानामध्ये बक्षीस 1,70,000, 50,000 या पद्धतीची होती. परंतु परवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमावली मीटिंग झाली आणि नियमावली जाहीर झाली की प्रत्येक मैदानामध्ये बक्षिसाचा क्रम पहिल्या 3 बक्षाला 20%, त्यानंतर 10% या पद्धतीनं पैलवानांनी सुद्धा उद्याच्या मैदानासाठी सगळं काय नियम अटी मान्य केल्या आणि तो बॅनर बदलून कालच ग्रुपवरती तो बॅनर टाकला आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम घालून दिले त्या नियमाप्रमाणे उद्याचं मैदान होणार आहे. आणि आता मैदान कोरेगाव MIDC म्हटलं तर महाराष्ट्रातला एकही बैलगाडी मालक नसेल की त्याला ती फाटी माहित नाही, कारण सगळ्यांना इथं पळण्यायोग्य रान, कुठल्याही बैलाला दुखापत होत नाही, सुंदर अशी फाटी. आणि ह्या फाटीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की जेवढी या ठिकाणी इथं पळून गेलेले आहेत तेवढी या ठिकाणी नावारूपास आलेली वासरं आपण पाहिलेली आहेत. आता उद्याचं मैदान या ठिकाणी, आता ही मैदान तयार करण्याची गरज म्हणलं तर मी त्यांना आता सांगितलं की उद्या एक फाटी ही किंवा आपल्याला थोडीशी उजरून घ्यावी लागेल तास टाकून, आणि मध्ये आधी जे थोडस असं खड्डे बिड्डे काय जर पडले असतील तर ते उलट ब्लेड मारून थोडस ते फाटीचं लेवलिंग करायला सांगितलेलं, जेणेकरून फाटी सुंदर अशी दिसेल. आणि 4थ्या पर्वातलं 4थं मैदान आहे आणि ह्या मैदानामध्ये आपण 3 मैदानं या ठिकाणी पाहिली असतील. कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय झालेला नाही. या ठिकाणी यसकळचे सगळे आमचे सहकारी मित्र असतील, कुणावरही या ठिकाणी अन्याय होत नाही. पारदर्शकता हे ह्या चेअरमन केसरी मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यानुसारच हे मैदान उद्याचं संपन्न होणार आहे. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांना मी विनंती करेन, आपण या ठिकाणी अगोदर ज्या गाड्या आपण मैदान खेळणार आहे त्याची नोंद आपण शेवटच्या टप्प्यात जी अगदी अंतिम टप्प्यात 13 तारखेच्या संध्याकाळपर्यंत जी करताय
ते माझी बैलगाडी मालकांना विनंती, आपण लवकरात लवकर थोडीस नोंद करून या ठिकाणी आयोजक कमिटीला सहकार्य करा, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी लॉट आपल्याला वेळेत या ठिकाणी या मैदानाचे काढता येतील. कारण आता आपण पाहिलेलं आहे की 2 पावत्या आपण प्रत्येक बैलगाडी मालकाला चान्स दिलेला आहे, त्याचं मालकाचं नाव, बैलाचं नाव, त्याच्या पैरेकऱ्याचं नाव, पैरेकऱ्याच्या बैलाचं नाव, या पद्धतीने आपल्या गाड्या नोंद करत असताना फक्त लवकरात लवकर नोंद करा. आणि आताच पंकज भाऊनी सांगितलं व्यावसायिकांच्यासाठी, कारण आपण आता जर ह्या मैदानाचा आढावा पुढच्या जर बाजूस बघितली तर निकालेशा आम्ही जर समजा ह्या ठिकाणी या ठिकाणी निकालेशा घेतली आणि त्याच्या पुढचं जर दोन्ही बाजूला बघितलं तर पूर्ण पटांगण दिसणार आहे. कुठली मैदानात या ठिकाणी आता परत म्हणजे गाड्या इथं जर व्यावसायिक पुढे नसतील तर गुतागुती होणार नाही, कुठली ऍक्सिडेंट कुठला या ठिकाणी बैलाला इजा होणार नाही. या पद्धतीने व्यावसायिकांनी थोडंसं आता सहकार्य करायचंय. परवा खटाव तालुक्यात मिटिंग झाली, त्या मिटिंग मध्ये सगळ्यांनी व्यावसायिकांच्या ते बंधनं घातली की निकालेशीपासून कुणी या ठिकाणी आपला व्यवसाय पुढे मांडायचा नाही. त्याच पद्धतीनं आपल्या उद्याच्या मैदानासाठी सुद्धा या ठिकाणी त्याच पद्धतीने व्यावसायिकांनी सुद्धा सहकार्य करायचंय. कुठलाही व्यवसाय या निकालेशीपासून पुढे लागणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या. प्रत्येकाने आपल्याने ज्यांनी त्यांनी आपापल्या कचऱ्याचे व्यवस्थापन आपण केलं पाहिजे, कारण प्रत्येक मैदानामध्ये आम्ही पुकारत असतो की मैदानामध्ये आल्यानंतर आपल्या कचऱ्याचं आपण व्यवस्थापन करा, जेणेकरून पुढच्या मैदानामध्ये असताना किंवा मैदानामध्ये कुठलीही स्वच्छता या ठिकाणी दिसावी, त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या मैदानाची म्हणजे कचऱ्याचे व्यवस्थापन आपण करायचे. सर्वात महत्वाचं की बक्षीस वितरण सांगितलं, आणि बक्षीस दात्यांची बी नावं काय असतील किंवा काय सांगताल? संपन्न होणार चेअरमन केसरी चौथ्या पर्वातलं हे 4थं मैदान, आणि या 4थ्या मैदानासाठी आता सुधारित अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेने जे नियम केलेले आहेत त्या नियमावलीनुसार बक्षीस योजना आहे. आणि सर्वात महत्वाचं बक्षिसासाठी जे सौजन्यदाते आहेत, म्हणजे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाख रुपये. त्यासाठी पहिल्या बक्षिसाचं सौजन्य आहे खेड जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आदरणीय कामेशभाऊ कांबळे यांचं सौजन्य आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रुपये 81,000 हॉटेल ऋतू सुरशेड यांचं हे द्वितीय क्रमांकाचं सौजन्य आहे. तृतीय क्रमांक 61,000 आणि त्याचं आदरणीय संभाजी पाटील यांचं सौजन्य आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 41,000 रुपये आदरणीय नवनाथ सेठ गायकवाड यांचं सौजन्य असणार आहे. चिमणगावचे आमचे सहकारी मित्र त्यांचं सौजन्य आहे. त्यानंतर जे बक्षीस आहे 5व्या क्रमांकाचं 31,000 आदरणीय संजूबाबा प्रतिष्ठान एक्सळ यांच्या संयुक्त शुभ हस्ते या ठिकाणी हे सौजन्य राहणार आहे. नंतर 21,000चं बक्षीस आहे आणि त्याचं सौजन्य आनंद पवार आरफळ यांचं सौजन्य, आणि शेवटचं 7 नंबरचं जे बक्षीस आहे 11,000 रुपये लोकनियुक्त सरपंच आदरणीय किरणजी भोसले एक्सळ यांच्या सौजन्याने हे बक्षीस राहणार आहे. म्हणजे याच्या मागे सांगण्याचा उद्देश लक्षात घ्यायचा आहे, येणारं जे बक्षीस आहे किंवा येत्या 14 तारखेला जे चेअरमन केसरी मैदान होणार आहे, महाराष्ट्र चॅम्पियन आदरणीय सचिनदादा शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त हे 4थ्या पर्वातलं मैदान आहे. आणि प्रथमतःच मला वाटतं बाईटमध्ये सौजन्यदात्यांची नाव जाहीर झाली. याचा अर्थ असा आहे की सौजन्यदात्यांची जी नावं आहेत ते आपण जाहीर करण्या पाठीमागचा उद्देशच सर्वात महत्वाचा आहे की या ठिकाणी एकही रुपया कोणाला कमी दिला जाणार नाही. आणि जे सुधारित नियम आहेत अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचे, फक्त मी बैलगाडी मालकांना आवर्जून या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करेन, त्यांनी तर विनंती केलीच असेल, नाव नोंदणी करत असताना पैरेकरी त्यांच्या बैलाचं नाव, दुसरा पैरेकरी त्यांच्या बैलाचं नाव, या पद्धतीने आपल्याला 2 चिठ्ठ्या जास्तीत जास्त नोंद करता येतात. आणि ज्या नावावर आपण नोंद केलेली आहे जी बैल आहेत तिथंच आपण पाळायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या नावावर पाळाला, दुसरी बैल असली तर गाडी बाद होते, हा तुम्हाला नियम माहित आहे. आणि सर्वात महत्वाचं, आज दिनांक 11 तारीख आहे, येत्या 14 तारखेला मैदान होते, 13 तारखेला बरोबर 7 वाजता नोंद बंद होणार आहे. याचा अर्थ पुन्हा एकदा लक्षात घ्या, जेवढे तुम्हाला बॅनरवरती नोंदीसाठी ऑनलाईन नंबर दिलेले आहेत ते 7 नंतर बंदच राहतील. म्हणजे तुम्ही फोन केला तरी काही उपयोग होणार नाही. म्हणजे तुम्ही समालोचकाला करू शकत नाही, आणि समालोचकाला जरी फोन आला तरी समालोचक आयोजकांना कन्व्हिन्स करणार नाही, कारण त्यांनी जे स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की 7 वाजता आम्ही नोंदच घेणार नाही. म्हणजे जेणेकरून आपण जे सुधारित नियमानुसार 8 वाजता पीडीएफ लॉट जाहीर झाले पाहिजेत, 9 साडेनऊ पर्यंत पीडीएफ आलं पाहिजे, त्या उक्तीला 100% न्याय द्यायचा प्रयत्न या कमिटीच्या माध्यमातून होणार आहे. आणि पांडुरंग शेलार असतील, आमचे पंकज भाऊ असतील, समस्त एक्सळ ग्रामस्थ असतील, यांच्या वतीनं या फाटीवर बरीच मैदानं झालेली आहेत आणि त्यांची नियोजन आपल्या सर्वांना माहीत आहेत.
आणि त्या पद्धतीचं एक सुंदर असं नियोजन चौथ्या पर्वातलं चेअरमन केसरी हे मैदान संपन्न होत आहे. त्या मैदानाला पुन्हा एकदा मी बैलगाडी मालकांना विनंती करेन की ऑनलाईन व्यवस्थित गाड्या नोंद करा. बैलगाडी संघटनेच्या ज्या गोष्टी बॅन केलेल्या आहेत कुठे त्रास देऊ नका. पुन्हा एकदा एक सर्वात महत्वाची अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेची दिनांक 26 मेला जी मिटिंग झाली आणि 26 मेला मिटिंग होत असताना ठरलं की दुपारी 3 वाजेपर्यंत जेवढे बैलांचे व्यवहार झालेले आहेत म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून ज्यांनी बैल घेतलेले आहेत ती बैल या ठिकाणी पाहण्यासाठी पात्र आहेत. परंतु काहींचे करार आहेत काय तर ते जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मर्यादित होत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, पुणे, सांगली, आपला सोलापूर हे भाग तर आहेतच आहेत. कोकणातले बैलगाडी मालक सहभाग घेऊ शकतात. त्याचबरोबर ठाणा, रायगड, पालघर, मुंबई हे याही भागातून येणारे बैलगाडी मालक या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे नोंद करत असताना काही गोष्टी आहेत आणि पैरे करताना मी बैलगाडी मालकांना आवर्जून सांगेन ज्या बैलाबाबत आपल्याला शंका वाटते की बाबा त्याची खरेदी झाली का नाही किंवा त्याचे व्यवहार पूर्ण आहेत का नाही किंवा त्याचा खरेदीचा बॅनर पडलाय का नाही याची खात्री करा आणि मगच तुम्ही पैरा करा. अन्यथा तुम्ही याचा गट काढायचा आणि गाडीचं नुकसान व्हायचं असं काही नको. आणि बैलगाडी मालकाचं नुकसानासाठी नाही, हे बैलगाडी मालकांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदान आहे. त्यामुळं आम्हाला परत कुठली म्हणजे आयोजक म्हणून आयोजकांना कुठली पुढची जी पायरी आहे म्हणजे समजा एखादी बैल बाद करणं, गाडी बाद करणं हे जरा दिसताना सहज वाटतं की ऑब्जेक्शन आल्यानंतर गाडी बाद केली सहज वाटतं. परंतु त्या बैलगाडी मालकाला किती त्रास झालेला असतो हे आम्हाला माहित आहे. कारण तो इथं येतो, पैरा करून आलेला असतो, पावत्या फाडलेल्या असतात, भाडं भरून आलेला असतो, समोरचाही तसं झालेला असतो. त्यामुळं मी कृपा करून सांगेन जर असं कोण असेल तर एखादं मैदान नाही खेळलं तरी चालेल, परंतु आपण त्या पद्धतीची व्यवस्थित त्या बैलाची शहानिशा करा आणि त्या पद्धतीनं पैर करून या मैदानाला सहभाग घ्या. हो सांगितलं की बऱ्यापैकी सर्वच बैलगाडी मालक बैलगाडी शर्यत म्हटलं की अनोळखी माणसाशी ओळख करून देणारा हा आपला खेळ आहे आणि ही परंपरा महाराष्ट्रात नाही तर अखंड 14 देशात पोहोचली आणि 14 देशातली माणसं आपापसात या ठिकाणी या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं जवळ आलेत. मी बैलगाडी नोंद करत असताना मी सांगितलं की 7 वाजेपर्यंतच नोंद आहे, परंतु आपली गाडी व्यवस्थित नोंद झाली का, आपल्या नावावर नोंद झाली का, नोंद झाली नसेल तर आपण आयोजकांशी त्या पद्धतीने संपर्क केला पाहिजे. जर समजा अनावधानानं तुम्ही गाडी नोंद केली, पावती पडली नाही, काय झालं नाही तर याला आयोजक जबाबदार नाही, तुमचीही तेवढीच जबाबदारी आहे. आणि सर्वात महत्वाचं ज्या वेळेला आता गेली 2 मैदानं आम्हाला जी काय अडचण आली ते मी तुम्हाला सांगतो. आपण बैलांच्या नावावर किंवा मालकांच्या नावावर पावती नोंद करता आणि ज्या वेळेला अचानक तुमचा एखादा पायरा कॅन्सल होतो तर तो पायरा जर कॅन्सल झाला असेल त्यातला एकच, दोन्ही बैल कॅन्सल होऊ शकत नाही. एखादा पायरा कॅन्सल झाला, एखाद्याचा बाबा एक बैल कॅन्सल झाला तर तिथं आपण तुम्ही जर दुसरा बैल घालणार आहे तर तो मैदान चालू होण्यापूर्वी तुम्ही आयोजकांशी भेटलं पाहिजे, समालोचकांना ती गोष्ट जाहीर करता आली पाहिजे जेणेकरून परत तुमच्या कुठल्याही गटाला ते ऑब्जेक्शन नाही आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट नाव नोंद करताना जी सांगितले तेच नाव नोंद करायचं नाही तर ज्योतिर्लिंग प्रसन्न एवढंच केलं फॅन्स क्लब हे करते ती पावती साईडला ठेवली जाईल, ती लॉट मध्ये घेतली जाणार नाही. नंतर डिपॉझिटचा विषय असेल तो कमिटी आणि तुम्ही त्याला जबाबदार असणार आहे. पावती फाटली की फाटली आयोजकांचे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सांगितलंय तुम्हाला 100% न्याय द्यायचाच प्रयत्न आहे, परंतु तुम्ही जर आयोजकांना कुठल्या बाजूने अडचणीत आणलं तर तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं तुम्हीही त्रास करून घेऊ नका ना आयोजकांनाही त्रास देऊ नका. ज्या नियमात आपल्याला खेळायचे, जे नियम बांधलेले आहेत त्या नियमानच आपल्याला मैदान पूर्ण करायचे. त्यामुळं मी 100% सांगेन नियमांचं तंतोतंत पालन केलं जाईल. आणि आजच्या आपण बॅनर पाहिला असेल चेअरमन केसरीचा की आदतनं गट पास केला तर त्याला त्याचं जे टोकन आहे म्हणजे समजा आपण प्रवेश फी 1000 रुपये भरले असेल तर ते 1000 रुपये रिटर्न मिळणार आहेत. आणि त्याच्या पुढे तो सेमीही पास झाला, सेमी पास होऊन फायनल पास झाला तर 1 लाख प्लस 11,000 वेगळं वैयक्तिक बक्षीस आहे म्हणजे तो 1,11,111चा मानकरी होणार आहे. आणि आदत बाबत सांगायला काय वेगळं काय नाही कारण आपण पाहिलंय कुशेगावचा हिंद केसरी सुद्धा आदत होऊ शकतो तर इथं का होऊ शकत नाही, इथं तर दुसऱ्याचं मैदान आहे. त्यामुळे मी आवर्जून सांगेन की आदतवाल्यांनीही सहभागी व्हा का तर व्हा. आणि पुढल्या आपल्या 21 तारखेला जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान होतं तर त्याची नक्कीच आपल्याला रंगीत तालीम म्हणून या मैदानाकडे पाहायला काय अडचण नाही. त्यामुळं आवर्जून सगळ्याच बैलगाडी मालकांना आदत असो दुसरे असो, दुसरेवाली ओपनला खेळतील पेडगावला आणि आदतवाले आदतला खेळतील. त्यामुळे दोन्ही मैदान आपले पेडगावचे होते तर त्याची ही रंगीत तालीम म्हणायला काही हरकत नाही. चेअरमन केसरी जे मैदान आहे त्या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून अखंड महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले एक नामवंत झेंडा पंच म्हणून ज्याची ख्याती आहे ते आदरणीय राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव हे झेंडा पंच म्हणून काम पाहणार आहेत. समालोचक म्हणून अखंड महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय सुनील मोरे सरकार, त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी समालोचक संघटनेचे आमचे अध्यक्ष मार्गदर्शक आदरणीय प्रताप तात्या झांजुर्णे, त्याचबरोबर श्रीमंत निकम जाम
आणि मी असणार आहे. समालोचक, झेंडा पंच, त्याचबरोबर आजचं होणारं चेअरमन केसरी मैदान ते लाईव्ह प्रक्षेपित P3 युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण पाहिलं असेल, पंच असतील किंवा झेंडा पंच असतील, समालोचक असतील, युट्यूब असेल, त्या प्रत्येक गोष्टीला न्याय आयोजकांनी दिलेला आहे. आता फक्त बैलगाडी मालक आपली वेळ आलेली आहे, आपण त्या पद्धतीने सहकार्य करायचं आहे आणि त्या पद्धतीने जे नियम आहेत त्या नियमाला अधीन राहून आपल्याला हे मैदान संपन्न करायचं आहे. अजून एक गोष्ट जाहीर केलेली आहे, गट असेल, सेमी असेल किंवा फायनल असेल, हे तिन्ही लॉट आहेत. ते जे लॉट काढणार आहेत त्यांचे डोळे बांधले जातील आणि सर्वांसमक्ष या ठिकाणी कॅमेरा समोर ते तिन्ही लॉटचे लॉट जाहीर होतील. शिक्षकच काम करण्याला जाणार आहे आणि बैलगाडी मालक आपण लक्षात घ्या, आपण नोंदीच्या बाबतीत ह्याच्या बाबतीत ज्या काही सूचना दिलेल्या आहेत खरोखर तंतोतंत पालन करा. कारण आपण एवढ्या लांबून येता काय होतं. आणि मला एक म्हणायचंय, जर समजा तुमची एखाद्या वेळेला, आता काल एक मैदानात अडचण आलेली होती की 12-1 वाजता त्यांना कळलं की आपली चिठ्ठीच निघाली नाही, तर तसं काय होणार नाही. परंतु जर अनावधान झालं तर तुम्ही पटकन आयोजकांशी संपर्क करायचा, लॉट जाहीर झाले लगेच संपर्क करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट पंकज भाऊ, आपले जे नोंद करणार आहेत त्यांनाही नोंद करताना सांगा त्या पद्धतीनेच नोंद घ्यायची. आणि जोपर्यंत 2 नावं येत नाही ती बैल मालकांची, बैलांची, तर तुम्ही ती नोंदीला घेऊच नका. जरी त्यांनी पैसे पाठवले तर आपण त्यांना रिफंड करू शकतो, परंतु ते नाव पूर्ण आल्याशिवाय तुम्ही नोंद घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट, जे जबाबदारीनं ज्यांनी पावती घेतली, समजा विकास जगदाने पावती घेतली, विकास जगदाच्या पावती पुस्तकात 100 पैकी 78 पावत्या पडल्यात, तर ते विकास जगदाची जबाबदारी आहे की 78 पावत्या द्यायला पाहिजेत. नाहीतर काय होतंय, त्यांनी काय करायचं, एखाद्यानं मागितलं 91 लकी नंबर आहे समजा एकाला, आणि त्यानं मागले असताना 78 फाडून ती 91ची पावती तशीच शिल्लक राहते. तर जे नोंद करणारे आपले आहेत तर त्यांनी सुद्धा, म्हणजे इथलेच नाही, महाराष्ट्रातले जेवढे नोंद करणारे असतील, इथनं पुढे आयोजक असतील, त्यांच्यासाठी पण ही सूचना आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे.